मनोरच्या वेडगाव रोड येथील खुशी अंगण या सोसायटीच्या चेअरमॅन, मॅनेजर, समाजसेवक आणि या सोसायटीमध्ये राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या पुढाकारामुळे आज एक व्यक्तीला जणू जीवनदानच मिळालं आहे। असं बोलण्याचं कारण म्हणजे मनोरमधल्या वेडगाव रोड येथील शेवटच्या टोकाला असलेल्या खुशी अंगण या सोसायटीच्या 3 नंबर बिल्डिंग मधल्या 203 नंबरच्या एका खोलीमध्ये म्हणजेच 203 नंबरच्या फ्लॅट मध्ये एक व्यक्ती काही दिवसांपासून अडकून पडली होती। हे प्रकरण तेव्हा उजेडात आले जेव्हा या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या समाजसेवक सचिन धनगावकर यांनी त्या अडकून पडलेल्या व्यक्तीला काही दिवसांपासून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी समोरून काहीच प्रतिसाद दिला नाही। तेव्हा सचिन धनगावकर यांनी या बिल्डिंग मध्ये कचरा साफ करणाऱ्या महिलांना याबाबत माहिती दिली। तेव्हा त्या महिलांनी ही माहिती सोसायटीच्या चेअरमॅन, मॅनेजर यांना दिली आणि आज हे प्रकरण उजेडात आले। 55 वर्षीय कल्पेश मेहता असे या व्यक्तीचे नाव असून ते आज 13 ते 14 वर्षापासून खुशी अंगण या सोसायटीच्या 3 नंबर बिल्डिंग मधल्या फ्लॅट क्रमांक 203 मध्ये राहत आहे। माहितीनुसार अगोदर त्यांची आई त्यांच्या सोबत राहत होत्या, मात्र त्या आता इथे कल्पेश मेहता यांच्या सोबत राहत नसून फक्त कल्पेश मेहता हे एकटेच या त्यांच्या फ्लॅटमध्ये राहत आहे, आपल्या खोलीमध्ये राहत आहेत। तर त्यांचे भाऊ आणि इतर कुटुंबीय बाहेर गावी राहत आहे अशी माहिती मिळाली आहे। मात्र काही दिवसांपासून कल्पेश मेहता हे कुणालाच खाली दिसले नाही आणि या दरम्यान कचरा साफसफाई करणाऱ्या महिलांच्या सुद्धा लक्षात आले होते की आज 4-5 दिवसांपासून कल्पेश मेहता हे कचरा बाहेर ठेवत नाहीये आणि त्यांचं दार सुद्धा बंद अवस्थेत असल्याने त्यांना सुद्धा संशय आलाच होता। मात्र समाजसेवक सचिन धनगावकर यांनी याची माहिती आज दिल्याने सर्वांनीच याची दखल घेतली आणि सर्वांनी एकत्र जमून कल्पेश मेहताबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला। कल्पेश मेहता हे दारच उघडत नसल्याने मेहता यांचं काही बरं वाईट तर झालं नाही ना, या संशयातून खुशी अंगण सोसायटीचे चेअरमॅन पुनीत बारी यांनी याबाबतची माहिती मनोर पोलिसांना दिली। पोलीस अधिकारी, कर्मचारी हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले। या दरम्यान शेजाऱ्यांनी कल्पेश मेहता यांना आवाज दिल्यावर ते हळूहळू बोलत होते, मात्र दार उघडतच नव्हते। त्यामुळे बिल्डिंग मधले शेजारी, पोलीस यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला। कमीत कमी अर्धा 1 तासाने दरवाजा तोडण्यात त्यांना यश आले। तेव्हा एका बेडवर कल्पेश मेहता हे निपचित पडलेले होते। त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली होती, डोक्याला जी जखम झाली होती त्याचे रक्त सुकलेलं आणि अंगात थोडीही शक्ती नसलेल्या अवस्थेत ते दिसून आले। तर पोलिसांनी त्यांची पाहणी केली आणि घटनास्थळी अगोदरपासूनच उपस्थित असलेल्या रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांनी तातडीने त्यांना आपल्या रुग्णवाहिकेतून मनोरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे। त्यांना या हॉस्पिटलमध्ये सलाईन लावण्यात आली आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। तर या सोसायटीचे चेअरमॅन पुनीत बारी, शेजारी मेंबर असलेले प्रेम सरोज, मॅनेजर यास्मिन शेख, समाजसेवक सचिन धनगावकर, बिल्डिंग मध्ये साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचारी आज यांच्या सतर्कतेमुळे या 55 वर्षीय व्यक्तीला जणू जीवनदानच मिळालं आहे। या सर्वांनी पुढाकार घेत पोलिसांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे। कल्पेश मेहता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, नाहीतर एकटे असे बेडवर पडून त्यांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। तर आता कल्पेश यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। पोलीस आणि सोसायटी मॅनेजरने तसे आपले प्रयत्न सुरू ठेवले आहे। मात्र जर त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर आम्ही एकत्र मिळून हॉस्पिटलचा बिल भरू अशी तयारी सुद्धा सोसायटीच्या लोकांनी दर्शविली आहे। मात्र आयुष्यात एकटे जीवन जगणे शक्य आहे, पण ते सोपे नाहीये। माणूस सामाजिक प्राणी असल्याने त्याला भावनिक, मानसिक आणि शारीरिक आधाराची गरज असते। एकट्याने जीवन जगणे किती भयानक, किती भयंकर असते याचं हे जिवंत उदाहरण आहे।
एकटं आयुष्य हे किती भयानक असू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे। तर जीवन जगताना आपल्या आयुष्यात माता, पिता किंवा परिवार यांचा आधार सर्वात जास्त महत्त्वाचा असतो, हे मात्र खरं आहे।